चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस, तसेच वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो. गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानला जातो. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवी ऊर्जा आणि उत्साह पसरवतात. दारी उभारलेली गुढी हे विजय, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असतं. तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी जर तुम्हाला एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता, नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता, नवीन उपक्रमांचा प्रारंभ करू शकता, तसेच सोने चांदी हे सुद्धा खरेदी करू शकता. घर खरेदी करू शकता, वाहन खरेदी, या सर्व गोष्टींची खरेदी तुम्ही या शुभ दिवशी करू शकता. म्हणजे या दिवशी मोठ्या प्रमाणावर सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता. उलट या दिवशी जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली किंवा सोनं खरेदी केलं तर त्यामध्ये वाढ होत जाते. ती विकायची वेळ आपल्यावर येत नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्कीच या वस्तूंची खरेदी करू शकता. त्याचबरोबर या दिवसापासून तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू केला, नवीन उपक्रम सुरू केला तर त्यामध्ये तुम्हाला हमखास यश प्राप्त होते. इतका हा दिवस शुभ असतो. आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्यासोबतच साड्यांचे काही 5 रंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे तुम्ही तुमच्या गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील नेसवू शकता. तर यासोबतच गुढीला आपण कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे वेगळे आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असेही काही 5 रंग आहेत जे शुभ मानले गेले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. काही रंगामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर आपण आज असे काही 5 रंग पाहणार आहोत. त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील नेसवू शकता. तसेच अनेकांच्या मनामध्ये असाही प्रश्न येतो की गुढीसाठी साडी नवीनच आणावी का? जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुढीसाठी नक्कीच नवीन साडी खरेदी करू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये एखादी चांगली साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकता. तर साडी शक्यतोवर काठपदराची, खणाची, जरीची किंवा रेशमी साडी असावी हे लक्षात घ्या. साडी धुतलेली किंवा खराब झालेली साडी आपण गुढीला चुकूनही नेसवू नका. एखाद्या वेळेस साडी तुम्ही घातलेली असेल आणि जरी ती साडी धुतलेली नसेल तरी तुम्ही ती साडी गुढीला नेसवू शकता. कारण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आपण सण साजरा करत असतो. प्रत्येक जण नवीन साडी आणू शकत नाही. त्यामुळे जरी तुमच्याकडे साडी असेल आणि एखाद्या वेळेस तुम्ही घातली असेल आणि ती धुतलेली नसेल तर ती साडीसुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकता. पण शक्यतोवर प्रयत्न करावा की साडी नेसलेली नसावी. तर गुढीला साडी नेसवण्यासाठी पहिला आणि सर्वात शुभ रंग म्हणजे केशरी आहे. कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे. आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे. त्यामुळे केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल, त्यामध्ये रेशमी, काठपदराची किंवा खणाची अशा प्रकारची तुमच्याकडे साडी असेल तर तुम्ही ती साडी गुढीला नेसवू शकता. केशरी रंग हा खूप शुभ रंग आहे. केशरी रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यासोबतच केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. हा रंग शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे. हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या शाश्वतेचे प्रतीक मानला गेला आहे. याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेतही अग्नीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. जे अग्नी अंधकार आणि वाईटाचा नाश करते. त्यामध्ये लाल, पिवळा, भगवा रंग दिसतो
जो अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवतो. अशा प्रकारे या केशरी रंगाचे महत्त्व पाहता तुम्ही गुढीला केशरी रंगाची साडी अवश्य नेसवू शकता. हा रंग पाहिल्याने तुम्हाला नक्कीच सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळेल. यानंतरचा दुसरा शुभ रंग सांगायचा झाला तर लाल रंग. लाल रंग सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो. आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवपूजा करताना शक्यतोवर लाल रंगाचे वस्त्र वापरतो, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. तसेच आपल्या सौभाग्यामधील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. तसेच माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंगाची फुले अतिशय प्रिय आहेत. यामुळे देवकार्यासाठी वापरला जाणारा तसेच देवांना प्रिय असणारा लाल रंग तुम्ही गुढीसाठी नक्कीच वापरू शकता. तुम्ही गुढीला लाल रंगाची साडी सुद्धा अवश्य नेसवू शकता. यानंतरचा तिसरा रंग म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग सुद्धा अतिशय शुभ आहे. आपल्या सौभाग्यामधील दुसरी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद. हळदीशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे. आणि सौभाग्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. आणि हळदी कुंकवाचा रंग लाल आणि पिवळा असतो. यामुळे लाल आणि पिवळा हे दोन्ही रंग अतिशय शुभ आहेत. पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे. हा रंग ऊर्जा, आनंद, संपन्नता, बुद्धिमत्ता आणि विचाराचे प्रतीक आहे. पिवळा रंग हा गृहग्रहाशी संबंधित आहे. साक्षात भगवान श्री हरी विष्णूला देखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. आणि पिवळा रंग हा आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो. पिवळ्या रंगामधून सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे तुम्ही गुढीला पिवळ्या रंगाची साडी सुद्धा नक्कीच नेसवू शकता. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ रंग म्हणजे हिरवा रंग. हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हिरवा रंग हा नक्कीच शुभ असणार आहे. त्यासोबतच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते. शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होतं. त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तसेच आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. तसेच हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा आपण ओटीमध्ये घेतो. आणि त्यावरूनच हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं. हिरवा रंग हा समृद्धीचं, शांततेचे, सौभाग्याचे, आरोग्याचे आणि विकासाचे प्रतीक आहे. हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते. हिरवा रंग डोळ्यांसाठी उत्तम आहे आणि हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. अशा प्रकारे हिरव्या रंगाचे महत्त्व पाहता आपण गुढीला हिरव्या रंगाची साडी सुद्धा नक्कीच नेसवू शकता. यामुळे तुमचे मन देखील नक्कीच प्रसन्न होईल. तुम्हाला आनंद मिळेल आणि जीवनामध्ये, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. आत्तापर्यंत आपण जे काही रंग बघितले त्या रंगाचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहेच. पण त्यासोबतच तुम्ही गुलाबी कलर, मोरपंखी कलर, पोपटी कलर, चिंतामणी कलर, जांभळा कलर या रंगाची साडीसुद्धा गुढीला अवश्य नेसवू शकता. गुलाबी रंग हा सर्व स्त्रीवर्गाचा आवडीचा रंग आहे. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचे वय कितीही असो, प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतच असतो. गुलाबी रंगाकडे पाहण्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाची साडीसुद्धा तुम्ही गुढीला नक्कीच नेसवू शकता. पण काही असेही रंग आहेत की ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितले गेले आहेत. त्यामध्ये काळा आणि पूर्ण पांढरा रंग आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायचा नाही, कारण काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितला गेला आहे. त्यामुळे शक्यतोवर किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी गुढीला अजिबात नेसवू नका. या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही शुभ रंग सांगितले आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी नेसवू शकता. हे शुभ रंग आपल्याला नेहमीच शुभ फळ प्रदान करतील. त्यामुळे गुढीला शक्यतोवर शुभ रंगाची आणि नवीनच साडी नेसावी, कारण गुढीच्या आशीर्वादानेच घरामध्ये भरभराट होते. याच दिवसापासून आपलं पुढील वर्ष चांगलं सुख समृद्धीचं जावो म्हणून आपण काही वेगवेगळे संकल्प करत असतो.
त्यामुळे एकदम प्रसन्न मनाने जर आपण या दिवसाची किंवा या सणाची सुरुवात केली तर आपलं वर्ष हे नेहमीच सुख समृद्धीचं आनंदाचं जाईल. कारण गुढी हे आनंदाचं सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा तुमच्या गुढीला अशा प्रकारे छानशा रंगाची साडी नक्कीच नेसवू शकता. धन्यवाद.